नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे सायलीने आता अर्जुनला परवानगी दिलेली असते, की प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करायचं आणि तिच्याकडून आता सगळं खरं वधवून घ्यायचं. तर इथे साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा प्रियाने खोटी साक्ष दिली. याबद्दलचे सगळे पुरावे आता अर्जुनला प्रियाकडून काढून घ्यायचे असतात आणि म्हणूनच आता अर्जुनने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो, ते म्हणजे प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करायचं. तेव्हा इथे अर्जुनने आता सुरुवात केलेली असते, ते म्हणजे सायलीबरोबर भांडण करायचं आणि मग प्रियाला असं वाटेल की अर्जुन आणि सायलीचं आता भांडण होतं आहे, त्यामुळे आता माझ्यासाठी रस्ता मोकळा आहे. अर्जुनला कदाचित आता सायलीमध्ये रस नाही आहे, सायली त्याला हवी तशी बायको नाही आहे आणि म्हणूनच तो सायलीबरोबर भांडतोय. या संधीचा आता प्रिया फायदा उचलणार असते. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघांनी एक टीम केलेली आहे. याबद्दल प्रियाला काही माहिती नसतं. त्यामुळे इथे अर्जुन आता प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करत असताना आता खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागणार असतो आणि तो पुरावा अर्जुनच्या हाती लागल्यानंतर त्याच्यामध्ये सायलीसुद्धा अर्जुनला कशा पद्धतीने मदत करते हे सुद्धा आपल्याला आता बघायला मिळणार आहे. तर इथे अर्जुनच्या हाती आता प्रियाचा मोबाईल लागतो आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पुरावे असतात ते सुद्धा आता अर्जुनच्या हाती लागतात. त्याच्यामधला एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रिया खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा अर्जुनला कळतं आणि त्याचबरोबर विलासचा खूनसुद्धा साक्षी शिखरेनेच केलेला आहे. त्याच्यामध्ये मधुभाऊंचा काहीही हात नाही आहे हे सुद्धा आता अर्जुनला कळणार असतं. तर इकडे प्रियाचा मोबाईल अर्जुनच्या हातामध्ये कसा काय येतो आणि हे पुरावेसुद्धा अर्जुनला कसे काय मिळतात ते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण पुढे बघूया. तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघं जण प्लॅन करतात. तेव्हा सायली म्हणत असते की सर, ही प्रिया खूपच जास्त चलाक आहे, तिला तुमच्यावरती संशय येऊ शकतो की एकाएकी तुम्ही तिच्या प्रेमात कसे काय पडलात. तेव्हा आता तुम्ही तिला कसं पटवून द्याल हे तुमच्या हातामध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक कराल ना, जरा तिच्यापासून तुम्ही लांबच राहा. कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण त्या प्रियावरती अजिबातच विश्वास नाही आहे. मी प्रियाला चांगलंच ओळखते ना, ती एखाद्या माणसाच्या मागे लागली ना की ती त्याच्या गळ्यातच पडते. म्हणून तुम्ही जे काही कराल ना ते जरा सांभाळूनच. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित आता प्रियाला मॅनेज करणार आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि प्रिया दोघं जण पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये भेटतात. तेव्हा इथे प्रिया अर्जुनला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये येते. अर्जुन म्हणतो की तन्वी, तू इथे काय करतेस. तेव्हा प्रिया म्हणते की मी तुला मेसेज केला होता ना, उद्या मी तुला ऑफिसमध्ये भेटायला येते. तेव्हा अर्जुन म्हणतो माझा मूड चांगला नाही आहे, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते हे बघ अर्जुन, तुझा मूड का चांगला नाही आहे ना मला चांगलंच माहिती आहे, तेव्हाच मी इथे आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला काय बोलायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते काल मी ज्या कॅफेमध्ये गेले होते ना, तिथे तू आणि सायली दोघेही कॅफेमध्ये आला होतात आणि तेव्हा मी बघितलं तुझं आणि सायलीचं भांडण झालं ना, तेव्हा तुम्ही दोघं जण तर एकमेकांवरती एवढं प्रेम करत होता. तू तर अक्षरशः सगळ्या घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन सायलीबरोबर लग्न केलं होतंस, मग आता अचानक असं काय घडलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय सांगू तुला तन्वी, खरं तर मला हे तुला सांगायचं सुद्धा नाही आहे. त्यावेळेला तुझ्याशी लग्न न करता मी सायलीवरती लग्न केलं. मला असं वाटलं ती माझ्या घरातल्या लोकांवरती सुद्धा प्रेम करेल, व्यवस्थित घर सांभाळून घेईल. पण आता तिला असं वाटतं की तिने माझ्याबरोबर लग्न करून खूप मोठी चुकी केली आहे. तिला दरवेळेला नवनवीन गिफ्ट्स हवे असतात, तिला बाहेर फिरायला यायचं असतं आणि घरातली कामं करते ना, म्हणून तिला खूपच जास्त राग येतो. तिला असं वाटतं की ती त्या घरची नोकर आहे आणि आम्ही सगळेजण ऑर्डर सोडतो. म्हणजे आता घरातली सून ही घरातली कामं करतेच ना, त्याच्यामध्ये ती वेगळं असं काय करते. पण आता सायलीचं वागणं मला कुठेतरी खटकायला लागलं आहे, कारण माझं माझ्या घरच्या लोकांवरती खूप प्रेम आहे आणि सायलीचं तेवढं प्रेम नाही आहे. त्याच्यामुळे सायलीचं आणि माझं यापुढे काही जुळेल असं मला तरी आता वाटत नाही आहे. आमचं भांडण हे असंच राहणार. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हे काय बोलतोयस तू अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी, मला माफ कर, त्यावेळेला तुझ्याबरोबर लग्न न करून मी खूप मोठी चुकी केली आहे. मला आता रिअलाईज होतं आहे की आपलं कुणावरती प्रेम आहे त्यांच्याबरोबर लग्न करण्यापेक्षा ज्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम आहे आपण तिच्याबरोबर लग्न करायला हवं आहे, म्हणजे संसार कसा सुखाचा होतो. तेव्हा तन्वी, तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे मला आत्ता कळतं आहे आणि ते प्रेम बघून आता मी सुद्धा तुझ्या प्रेमात पडलो आहे. मलासुद्धा तुझ्यासारखीच लाईफ पार्टनर हवी आहे.
तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अर्जुन तू खरं बोलतोयस का?" आणि ती लगेचच अर्जुनला मिठी मारते. तेव्हा तिथे सायलीसुद्धा आलेली असते. त्या दोघांना असं एकत्र मिठीमध्ये बघून सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, की मधुभावना सोडवण्यासाठी अर्जुन सर प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करतायत. पण याची सायली तुला खूप मोठी किंमत आता भोगावी लागणार आहे, असं सायली म्हणत असते. त्यानंतर इथे अर्जुन आता तन्वीबरोबर गोड गोड बोलत असतो. तेव्हा इथे प्रियाला असं वाटत असतं, की अर्जुनचं खरोखर आपल्यावरती प्रेम आहे की काय? आणि हे सगळं आता प्रिया अस्मिताला फोन करून सांगते. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, "काय बोलतेस काय तू तन्वी? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. अगं अर्जुन तर सायलीबरोबर चांगलं वागत असतो." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "नाही गं, ते फक्त घरच्या लोकांना दाखवण्यासाठी. मला अर्जुन सांगत होता ना, घरच्या लोकांसमोर तो फक्त तिच्याबरोबर चांगलं बोलतो. नाहीतर रूममध्ये तर दोघं जण खूप जास्त भांडतात आणि बाहेरसुद्धा. आणि तुला माहिती आहे, अर्जुनलासुद्धा आता मी आवडायला लागली आहे." तेव्हा इथे अस्मिता म्हणते, "काय बोलतेस काय तू तन्वी? अर्जुनला खरोखर तू आवडायला लागलीस का?" तेव्हा प्रिया म्हणते, "हो ना गं." तेव्हा इथे अस्मिता म्हणते, "हे बघा तन्वी, म्हणजे मला तरी वाटतं तू जरा चुकीचा विचार करतेस. मला नाही वाटत की तू अर्जुनला आवडशील वगैरे." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "तू असं का बोलतेस गं? आता मी खरं सांगते ना तुला, अर्जुन स्वतःहून मला म्हणाला की त्याला मी आवडायला लागली आहे." तेव्हा अस्मिता म्हणते, "हे बघा, जरा विचार करूनच कर. म्हणजे अर्जुन खरं तर बोलतोय ना तुझ्याबरोबर?" तेव्हा इथे प्रिया म्हणते, "ठीक आहे. आज मी आणि अर्जुन आम्ही दोघं जण आता कॅफेमध्ये जाणार आहोत. तिथेच आता खरं काय, खोटं काय हे सगळं कळेलच." तर इथे प्रियाचं वागणं आता बदललेलं असतं. ती खूपच जास्त आनंदी राहत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो, की "काय चाललंय काय? खूपच जास्त उडायला लागले. जरा हे पंख आहेत ना, ते खालीच ठेव, नाहीतर छाटून टाकायला वेळ लागणार नाही." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "हे बघा, तुम्ही आता माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कळतंय का तुम्हाला?" तेव्हा इथे नागराज म्हणतो, "हे कसं बोलू शकतेस तू?" तेव्हा प्रिया म्हणते, "आता माझ्याकडे अशी पॉवर आली आहे ना, त्यामुळे आता माझं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही आहे." तर इकडे प्रियाला आता वाटत असतं, की अर्जुन तिच्यावरती प्रेम करतोय आणि त्यामुळे अर्जुन तिला आता कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारणार नाही, म्हणजे मधुभाऊंच्या किंवा विलासच्या मर्डर केसबद्दल. तेव्हा इथे प्रिया आता निश्चिंत झालेली असते. तेव्हा इथे प्रिया आणि अर्जुन आता दोघं जण एका कॅफेमध्ये जातात. तेव्हा सायलीसुद्धा अर्जुनचा पाठलाग करत आलेली असते. तेव्हा इथे प्रिया आता अर्जुनकडून खरं वधून घेण्याचा प्रयत्न करत असते. ते एक औषध आपल्याबरोबर घेऊन येते. ती औषध ती आता अर्जुनच्या कॉफीमध्ये टाकणार असते. जर अर्जुन खोटं बोलत असेल तर तो नशेमध्ये सगळं खरं सांगून टाकेल. आणि जर तो खरोखर तिच्यावरती प्रेम करत असेल, तर मग तो खरंच बोलेल. असा प्रियाने प्लॅन केलेला असतो आणि तिने एक नशेलीचं औषध आपल्याबरोबर आणलेलं असतं. तेव्हा आता दोघे जण कॉफी शॉपमध्ये जातात. तेव्हा अर्जुन येईपर्यंत आता प्रिया त्याच्या कॉफीमध्ये लगेचच ते औषध टाकते, ज्यामुळे अर्जुनला नशा येणार असते. तेव्हा इथे सायली सगळं काही आता एका टेबलवरती बसून आपला चेहरा लपवून प्रियाचं हे वागणं बघत असते. अर्जुन आता फोनवरून बोलून आल्यानंतर तो लगेचच तिथे कॉफी प्यायला बसतो. तेव्हा सायली आता अर्जुनला मेसेज करते आणि त्याला सांगते, की "अर्जुन सर, प्रियाने त्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे. तुम्ही ती कॉफी अजिबात पिऊ नका." तेव्हा इथे अर्जुनला आता कळतं, की सायली इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. तेव्हा तो आता इकडे-तिकडे बघायला लागतो. तेव्हा इथे सायली आपला चेहरा लपवून आता अर्जुनकडे बघत असताना म्हणते, की "कॉफी पिऊ नका." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "ठीक आहे." आणि अर्जुन आता एक प्लॅन करतो. तो म्हणजे असा, प्रियाजवळ आता गोड गोड बोलून तिच्याच ड्रेसवरती आता कॉफी मुद्दामून सांडवतो. तेव्हा प्रिया म्हणते, की "ठीक आहे अर्जुन, काहीच हरकत नाही." अर्जुन तिला सॉरीसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, की "ठीक आहे, मी जरा हे साफ करून आले." तेव्हा प्रिया तिथून गेल्यानंतर अर्जुन लगेचच त्या जागी जिथे प्रियाचा कप असतो तिथे स्वतःचा कप ठेवतो आणि प्रियाचा कप तो स्वतःला घेतो. तेव्हा इथे आता प्रियाला माहिती नसतं, की ज्यामध्ये तिने औषध मिक्स केलंय तो कप तिला आलेला आहे. तेव्हा प्रिया येते. अर्जुन तिच्याबरोबर गोड-गोड बोलत असतो. प्रिया लगेचच ती कॉफी पिऊन टाकते आणि मग तिला नशा येते आणि ती नशेच्या भरामध्ये आता सगळं खरं सांगत असते, की "अर्जुन, तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना? माझंसुद्धा तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे." आणि ती मोबाईल आपला आता तिथेच बाजूला ठेवते आणि ती पूर्णपणे आता नशेमध्ये असल्यामुळे आता सायलीसुद्धा तिथे येते आणि ती म्हणते, की "अर्जुन सर, प्रियाचा मोबाईल घ्या. त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल." तेव्हा इथे आता प्रियाचा फेस लॉक असल्यामुळे लगेचच अर्जुन तिच्या चेहऱ्याजवळ तिचा फोन नेतो आणि तो अनलॉक करतो. तेव्हा इथे तिच्या मोबाईलमध्ये
खूप मोठा पुरावा सापडतो ते म्हणजे प्रियाने जो व्हिडिओ तयार करून ठेवलेला असतो तो तिने स्वतःच्या ईमेलला सुद्धा पाठवून ठेवलेला असतो. तेव्हा इथे त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं असतं की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केलेला आहे आणि मधुभाऊने त्याचा खून केलेला नाही आहे. मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती. हा तिने जो व्हिडिओ तयार केलेला असतो तो आता अर्जुनला सापडतो आणि अर्जुन लगेचच तो आपल्या मोबाईलवरती ट्रान्सफर करून घेतो. आणि त्याचबरोबर इथे प्रिया आता नशेमध्ये म्हणत असते की अर्जुन, माझं खरं नाव आहे ना ते तन्वी नाही आहे रे, माझं खरं नाव प्रियाच आहे, प्रिया मधुकर. तेव्हा इथे आता अर्जुनचा तिच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नसतो. त्याला कळतच नसतं की ही असं का बोलते. आणि तेव्हा इथे अर्जुनला आता कळलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, ती खरी प्रियाच आहे. त्याच्यामुळे इथे अर्जुनला आता 2 सत्य कळलेले असतात. एक म्हणजे विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे, तो महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला असतो आणि त्याचबरोबर प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा आता अर्जुनला तिच्या बोलण्यातून कळलेलं असतं. अर्जुनच्या हाती खूप महत्त्वाचे पुरावे फक्त आणि फक्त सायलीमुळे लागलेले असतात. कारण सायली अर्जुनची अगदी योग्य वेळी मदत करायला येते. ज्या वेळेला अर्जुन ती कॉफी पिणार असतो, ज्यामुळे अर्जुनची वाट लागणार असते, पण सायलीमुळे अर्जुन वाचतो. आणि प्रियाचा फेस लॉक आहे हे सुद्धा सायलीच अर्जुनला सांगते. त्यामुळे इथे प्रियाचा फोन अनलॉक होतो. तेव्हा इथे सायलीची अर्जुनला खूप मदत होते.